एक निरागस मुलगी भाग 2. गाव लहान होतं आणि लहान गावात माणसांपेक्षा अफवा जास्त वेगाने फिरतात. आर्या आणि आरवची रस्त्यावरची भेट काही लोकांच्या नजरेतून सुटली नव्हती. 2 दिवसातच संपूर्ण गावात कुजबूज सुरू झाली. ती आर्याना त्या शहरातून आलेल्या श्रीमंत मुलासोबत दिसली. अगं, मोठ्या गाडीतून फिरते म्हणे आता. साधी दिसते पण आतून वेगळीच निघाली बहुतेक. विहिरीजवळ पाणी भरताना बायका तिच्याकडे बघून हसू लागायच्या. रस्त्यावरून जाताना काही मुलं मुद्दाम गाडीचा आवाज काढत चिडवायची. आर्याला काहीच समजत नव्हतं. मी फक्त मदत केली, मग लोक इतकं चुकीचं का बोलतायत? त्या दिवशी शाळेत तर सगळ्यांनी मर्यादाच ओलांडली. आर्या वर्गात बसली होती. इतक्यात तिची मैत्रीण समजणारी कविता मोठ्याने म्हणाली, अगं आर्या, आज तुझा शहरातला राजकुमार नाही का सोडायला आला? संपूर्ण वर्ग हसू लागला. आर्याचा चेहरा उतरला. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं, पण तिने ते कोणाला दिसू दिलं नाही. शिक्षक शिकवत होते, पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं. तिला पहिल्यांदाच स्वतःचाच राग येत होता. मी एवढी वाईट आहे का? शाळा सुटल्यावर ती एकटीच शांतपणे घरी निघाली. रस्त्यात तो जखमी कुत्रा पुन्हा तिच्या मागे आला. आज तो शेपटी हलवत नव्हता. जणू त्यालाही तिचं दुःख समजलं होतं. आर्या एका झाडाखाली बसली आणि रडू लागली. मी खरंच काही चुकीचं केलं का रे? ती त्या कुत्र्याला म्हणाली. तेवढ्यात समोरून आरवची गाडी आली. आरवने तिला रडताना पाहिलं आणि तो लगेच खाली उतरला. आर्या, तो घाबरत तिच्याजवळ आला. काय झालं, तू रडतेस? आर्याने पटकन डोळे पुसले. काही नाही, माझ्याकडे बघ आणि सांग काय झालं. त्याचा आवाज मऊ झाला. इतक्यात तिच्या डोळ्यातलं सगळं दुःख बाहेर आलं. लोक माझ्याबद्दल खूप चुकीचं बोलतायत. ती रडत म्हणाली, मी फक्त मदत केली होती, पण सगळ्यांना वाटतं मी वाईट आहे. आरव शांतपणे ऐकत होता. पहिल्यांदाच त्याला जाणवलं त्याच्याजवळ येण्यामुळे तिच्यावर किती परिणाम होत आहे. त्याने हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवला. लोकांचं काम आहे बोलणं, आर्या, पण तू चुकीची नाहीस आणि हे मला माहीत आहे. आर्या त्याच्याकडे पाहू लागली. पण मला खूप भीती वाटते, ती हळू आवाजात म्हणाली. आजीलाही लोक काहीतरी बोलतील. आरव काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक वेगळी भावना निर्माण झाली होती, तिला सुरक्षित ठेवण्याची. आजपासून तुला कुणाच्याही बोलण्याला घाबरण्याची गरज नाही, तो ठाम आवाजात म्हणाला. जोपर्यंत मी आहे, तुला कोणी त्रास देऊ शकत नाही. आर्या काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतक्या ठामपणे तिच्या बाजूने उभं राहिलं होतं. इतक्यात दूर उभा असलेला एक माणूस हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं. तो लगेच फोन काढून कोणाला तरी म्हणाला, साहेब, गावातलं काम सोपं होणार दिसतंय. त्या मुलीमुळे आरव इथे अडकणार आहे. आरव आणि आर्याला अजून कल्पनाही नव्हती की त्यांच्या आयुष्यात आता फक्त प्रेम नाही, एक मोठं कटकारस्थानही प्रवेश करणार होतं. आरव थेट आर्याच्या घरी जाईल आणि गावात मोठा गोंधळ उडेल. एक निराबस मुलगी आणि तो. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या अंगण झाडत होती, पण तिचं मन अजूनही कालच्या प्रसंगात अडकलेलं होतं. आरवचे शब्द सतत तिच्या कानात घुमत होते. जोपर्यंत मी आहे, तुला कोणी त्रास देऊ शकत नाही. ती नकळत हसली, पण लगेच स्वतःलाच थांबवलं. नाही आर्या, हे सगळं चुकीचं आहे. लोक आधीच खूप बोलतायत. आजीने तिच्याकडे पाहिलं. काय विचार करतेस एवढा? काही नाही ग आजी, ती हसत म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावरची चिंता लपली नाही. इतक्यात घराबाहेर एका गाडीचा आवाज आला. गावात पुन्हा एकदा तीच काळी मोठी गाडी पाहून लोक घराबाहेर डोकावू लागले. अरे, तो शहरातला मुलगा पुन्हा आला, सरळ तिच्या घरीच. आता तर नक्की काहीतरी आहे. कुजबूज पुन्हा सुरू झाली. आर्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. गाडीतून आरव खाली उतरला. नेहमीप्रमाणे आत्मविश्वासपूर्ण चेहरा, पण आज त्याच्या नजरेत थोडी काळजी होती. तो हळू सांगण्यात आला, नमस्कार. त्याने आजीला आदराने म्हटलं. आजी थोडी आश्चर्यचकित झाली, पण तिनेही नमस्कार केला. आर्या मात्र पूर्ण गोंधळली होती. तुम्ही इथे? ती हळू आवाजात म्हणाली. हो, काल तू खूप घाबरलेली होतीस म्हणून वाटलं भेटून यावं. हे ऐकून आजीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. तिला जाणवलं हा मुलगा वाईट नाही. बस ना बाळा, आजी म्हणाली. आरव मातीच्या ओट्यावर बसला. त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं. साधं घर, साधी माणसं, पण मनाने श्रीमंत. इतक्यात आर्या पाणी घेऊन आली. तिचे हात थरथरत होते. आरवने तिच्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हटलं, आता बरं वाटतंय? ती फक्त मान हलवून हो म्हणाली. आजी दोघांकडे शांतपणे पाहत होती. तिला त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं दिसत होतं. इतक्यात बाहेरून मोठ्याने आवाज आला, आर्या, बाहेर ये जरा.
तो गावचा सरपंच होता. त्याच्यासोबत काही गावकरीही उभे होते. आर्या घाबरली. आजी बाहेर आली. काय झालं? सरपंच रागाने म्हणाले, गावात काय चाललंय हे सगळ्यांना दिसतंय. मोठ्या घरचा मुलगा रोज या मुलीच्या मागे फिरतोय आणि आता थेट घरी येतोय. गावकरी कुजबुजू लागले. आर्याच्या डोळ्यात भीती उतरली. नाही, तसं काही नाही, ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली. पण सरपंच मध्येच ओरडला, गप्प, गावाची इज्जत खराब होते. हे ऐकताच आरव उठला. त्याच्या चेहऱ्यावरचा शांतपणा अचानक गायब झाला. बस, तो जोरात म्हणाला. सगळे शांत झाले. आरव सरपंचासमोर जाऊन उभा राहिला. कोणावरही आरोप करण्यापूर्वी पुरावा असावा लागतो. आर्याने काहीच चुकीचं केलं नाही. सरपंच उपहासाने हसला. तुम्ही शहरातले लोक गावात येता आणि आमच्या मुलींचं आयुष्य खराब करता. हे ऐकताच आरवचा राग वाढला. तिच्याबद्दल एक शब्दही चुकीचा बोलायचा नाही, तो ठाम आवाजात म्हणाला. आर्या थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होती. आज पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी संपूर्ण गावासमोर उभे राहत होतं. पण गर्दीत उभा असलेला तो रहस्यमय माणूस मात्र हसत होता, कारण त्याला हवं तेच होतं, जे घडत होतं. आरव हळूहळू आर्याच्या आयुष्यात अडकत चालला होता. आरव आणि सरपंचामध्ये मोठा संघर्ष होईल आणि आर्याला आरवबद्दल एक धक्कादायक गोष्ट कळेल. सरपंच आणि आरव एकमेकांसमोर उभे होते. संपूर्ण गाव श्वास रोखून हे दृश्य पाहत होतं. आरवच्या डोळ्यात राग होता, पण सरपंचाच्या चेहऱ्यावर अहंकार. तुम्ही कोण आम्हाला शिकवणारे? सरपंच तिरस्काराने म्हणाला. हे गाव आहे, शहर नाही. इथे नियम आम्ही ठरवतो. आरव शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाला. नियम जर एखाद्या निरपराध मुलीचं आयुष्य खराब करत असतील तर हे नियम चुकीचे आहेत. गावकऱ्यांमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली. आर्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तिला भीती वाटत होती. हे सगळं माझ्यामुळे होतंय. आजी पुढे आली. सरपंच, माझ्या नातीने काहीच चुकीचं केलं नाही. तुम्ही उगीच तिच्यावर बोट उचलू नका. सरपंच उपहासाने हसला. आजी, तुम्ही साध्या आहात म्हणून तुम्हाला समजत नाही. मोठ्या घरची माणसं वेळ आली की साथ सोडून जातात. हे ऐकताच आर्याची नजर नकळत आरवकडे गेली. क्षणभर तिच्या मनात ही प्रश्न आला, खरंच हा एक दिवस निघून गेला तर? तेवढ्यात आरव ठाम आवाजात म्हणाला, मी कोणाची फसवणूक करत नाही. त्याच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की काही क्षण सगळे शांत झाले. पण अचानक गर्दीतून एक माणूस पुढे आला. तोच रहस्यमय व्यक्ती. त्याच्या चेहऱ्यावर बनावटी काळजी होती. सरपंच, मी काही बोलू का? तो म्हणाला. बोला विक्रम. विक्रमने आरवकडे पाहत हळू स्मित केलं. गावकऱ्यांना कदाचित माहिती नसेल, पण हे आरव साहेब कोण आहेत माहिती आहे का? आर्या गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. विक्रम पुढे म्हणाला, हे फक्त बिझनेसमॅन नाहीत तर शहरातल्या मोठ्या सिंघानिया ग्रुपचे मालक आहेत. सगळे आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. आर्या तर पूर्ण थक्क झाली. इतका मोठा माणूस! तिला आठवलं, ती त्याच्या जखमेवर साधा रुमाल बांधत होती. त्याच्याशी अगदी सहज बोलत होती. तिच्या मनात अचानक अंतर निर्माण झालं. विक्रमने मुद्दाम पुढचं वाक्य टाकलं, आणि अशा मोठ्या लोकांसाठी गावातली साधी मुलगी म्हणजे फक्त वेळ घालवण्याचं साधन असतं. हे ऐकताच आर्याचा चेहरा फटकन उतरला. आरवचा राग अनावर झाला. बस विक्रम, तो जोरात ओरडला. पण विक्रम थांबला नाही. का? खरं ऐकून त्रास होतोय? 2 दिवसांनी तुम्ही शहरात परत जाल, पण बदनामी कोणाची होईल? या मुलीची. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पहिल्यांदाच आरवकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. कदाचित हे खरंच असेल. मी आणि तो, आमच्यात खूप फरक आहे. आरव तिच्याकडे पाहत होता. त्याला तिच्या डोळ्यातला तुटलेला विश्वास स्पष्ट दिसत होता. तो तिच्याजवळ आला. आर्या, माझ्यावर विश्वास ठेव. पण ती 2 पावलं मागे सरकली. त्या एका क्षणी आरवच्या मनाला पहिल्यांदाच वेदना झाल्या. कारण जगाशी लढणं सोपं असतं, पण तिच्या डोळ्यात स्वतःसाठी संशय पाहणं खूप कठीण होतं. आणि विक्रम, तो मनातल्या मनात हसत होता, कारण त्याचा पहिला डाव यशस्वी झाला होता. आर्या आरवपासून दूर जाण्याचा निर्णय घेईल, पण आरव तिच्यासमोर त्याच्या आयुष्यातलं एक मोठं सत्य मांडेल. त्या दिवसानंतर आर्या पूर्णपणे बदलली होती. पूर्वीसारखं हसणं, सहज बोलणं सगळंच कमी झालं होतं. ती आता त्याला मुद्दाम वेगळ्या रस्त्याने शाळेला जाऊ लागले, फक्त आरव भेटू नये म्हणून. पण मन मात्र तिचं ऐकत नव्हतं. तो खरंच वाईट असेल का, की लोक उगाच बोलतायत? तिच्या मनात सतत संघर्ष सुरू होता. दुसरीकडे आरवही अस्वस्थ झाला होता. त्याला पहिल्यांदाच कोणाच्या दूर जाण्याने इतकं रिकामं वाटत होतं. त्याने अनेकदा आर्याला भेटण्याचा प्रयत्न केला, पण ती प्रत्येक वेळी टाळायची. एक दिवस संध्याकाळी पाऊस सुरू झाला होता. आर्या शाळेतून घरी परतत होती. हातात पुस्तकं, डोक्यावर ओढणी, पण जोरदार वाऱ्यामुळे ती पूर्ण भिजत होती. रस्त्यावर कोणीच नव्हतं. अचानक तिच्यासमोर एक गाडी येऊन थांबली. ती घाबरली, पण पुढच्याच क्षणी गाडीतून आरव उतरला.
बस गाडीत, तो शांत आवाजात म्हणाला. नको, मी जाईन. आर्या, हट्टीपणा करू नकोस, पाऊस खूप आहे. ती काही बोलली नाही. आरवने हळूच तिच्या हातातून पुस्तकं घेतली आणि गाडीत ठेवली. किमान पुस्तकं तरी भिजू देऊ नकोस. त्याच्या या छोट्याशा काळजीने तिचं मन पुन्हा हललं. शेवटी ती गाडीत बसली. गाडीत काही क्षण पूर्ण शांतता होती, फक्त पावसाचा आवाज. आर्या खिडकीबाहेर पाहत होती. आरवने हळूच विचारलं, तू माझ्यापासून एवढी का पळतेस? ती शांतच राहिली. माझ्यावर विश्वास नाही का तुला? त्याचा आवाज आता थोडा तुटलेला होता. आर्याने पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहिलं. विश्वास आहे, पण भीती जास्त वाटते. कशाची? तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही खूप मोठे आहात आरव. तुमचं जग वेगळं, माझं जग वेगळं. आज तुम्ही माझ्यासोबत आहात, पण उद्या निघून गेलात तर? लोकांचं बोलणं मी सहन करेन, पण मन तुटलं तर? आरव काही क्षण शांत राहिला. त्यानंतर त्याने गाडी एका शांत जागी थांबवली. पाऊस अजूनही कोसळत होता. तो तिच्याकडे वळला. तुला माहीत आहे का मी इथे का आलोय? आर्या गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. आरव हळू आवाजात म्हणाला, मी या गावात व्यवसायासाठी नाही आलो. मी इथे स्वतःपासून पळत आलोय. तिच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटले. त्याने पुढे सांगायला सुरुवात केली. शहरात माझ्या भोवती खूप लोक आहेत. पैसा, प्रतिष्ठा, मोठेपणा सगळं आहे, पण मनाने मी खूप एकटा आहे. आर्या, त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच वेदना दिसत होत्या. लोक माझ्या पैशासाठी जवळ येतात. पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या जखमेवर रुमाल बांधला, काही अपेक्षा न ठेवता. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. तू मला माणूस म्हणून पाहिलंस, सिंघानिया म्हणून नाही. त्या क्षणी तिच्या मनातलं अंतर हळूहळू कमी होऊ लागलं. पण त्याचवेळी गाडीच्या थोड्या अंतरावर एक व्यक्ती उभा होता. त्याच्या हातात मोबाईल होता आणि तो त्यांचा फोटो काढत होता. तो विक्रमच होता. त्याच्या चेहऱ्यावर धोकादायक हास्य होतं. आता खेळ आणखी मजेदार होईल, तो स्वतःशीच पुटपुटत होता. आरव आणि आर्याचे फोटो संपूर्ण गावात पसरतील आणि आर्याच्या आयुष्यात मोठं वादळ येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या अजून झोपेतून उठलीही नव्हती. तोच घराबाहेर गोंधळाचा आवाज येऊ लागला. बाहेर ये आधी. आता तरी सगळ्यांना खरं कळलं. आजी घाबरत बाहेर आली. दारासमोर काही गावकरी उभे होते आणि त्यांच्या हातात मोबाईल. आर्या ही धावत बाहेर आली. तेवढ्यात एका बाईने तिच्यासमोर मोबाईल धरला. आर्याचे डोळे मोठे झाले. त्या फोटोमध्ये ती आणि आरव गाडीत बसलेले दिसत होते. एका फोटोमध्ये आरव तिच्याकडे काळजीने पाहत होता, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती रडताना दिसत होती. आर्याच्या हातापायातलं बळच निघून गेलं. हे हे कोणी केलं? ती थरथरत म्हणाली. संपूर्ण गावात फोटो फिरतायत. एक माणूस ओरडला. आता तरी म्हणशील काही नाही. गावकरी तिच्यावर आरोप करू लागले. आमच्या गावची इज्जत खराब केली. साधी म्हणून सगळं चालू होतं. आर्या रडत होती. नाही, तुम्ही चुकीचं समजताय. पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. इतक्यात गर्दीतून सरपंच पुढे आला. आज संध्याकाळी पंचायत बसेल, तो कठोर आवाजात म्हणाला. आणि तिथे ठरेल पुढे काय करायचं ते. आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. पंचायत म्हणजे संपूर्ण गावासमोर अपमान. आजीने तिला घट्ट धरलं. माझ्या नातीला काही बोलायचं नाही, आजी रागाने म्हणाली. पण गावकरी ऐकत नव्हते. तेवढ्यात दुरून एक गाडी वेगाने येताना दिसली. आरव, तो खाली उतरला आणि गर्दीतून थेट आर्याजवळ आला. तिचे डोळे रडून लाल झाले होते. आर्या, त्याचा आवाज काळजीने भरलेला होता. ती मात्र त्याच्याकडे पाहताच आणखी रडू लागली. हे सगळं माझ्यामुळे झालं, ती तुटक्या आवाजात म्हणाली. आरवने तिच्या डोळ्यात पाहिलं. नाही, हे सगळं मुद्दाम गेलंय. त्याची नजर गर्दीत विक्रमला शोधत होती आणि विक्रम मागे उभा राहून शांतपणे हसत होता. आरव सरपंचाकडे वळला. हे फोटो कुणी पसरवले? सरपंच थंड आवाजात म्हणाला. फोटो खोटे नाहीत, पण त्यांचा अर्थ खोटा लावला जातोय. आरव जोरात म्हणाला. आर्याचा यात काहीही दोष नाही. गावकरी पुन्हा ओरडू लागले. मग एवढा मोठा माणूस तिच्यामागे का फिरतोय? लग्न करणार आहेस का तिच्याशी? तो प्रश्न ऐकताच अचानक शांतता पसरली. आर्याचं हृदय धडधडू लागलं. तिची नजर हळूहळू आरवकडे वळली. आरव काही क्षण शांत राहिला आणि पुढच्या क्षणी त्याने जे बोललं ते ऐकून सगळे हादरले. हो, तो ठाम आवाजात म्हणाला. गरज पडली तर मी आर्याशी लग्नही करेन. आर्याच्या डोळ्यात धक्का आणि भावना एकाच वेळी उमटल्या. आरव, ती कुजबुजली. संपूर्ण गाव स्तब्ध झालं. पण विक्रमच्या चेहऱ्यावरचं हास्य अजून गडद झालं, कारण त्याला माहीत होतं आरव जितका भावनांमध्ये अडकत जाईल तितकं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं सोपं होणार होतं. पुढील भागात आर्याला आरवच्या लग्नाच्या बोलण्याने मोठा धक्का बसेल आणि विक्रम त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्यासाठी नवा डाव खेळेल. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.